नांदेड जिल्ह्यात कालपासून पावसाने हाहाकार उडवला आहे। आता मी नांदेडच्या धनेगाव रस्त्यावर आहे। आपण बघतोय हा नांदेडहून हैदराबादकडे जाणारा मार्ग आहे। मात्र या रस्त्याला जे आहे ते अशा पद्धतीने तळ्याचं स्वरूप आलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर आज पहाटे जोरदार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे जे आहे ते अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे। जिल्हा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प जे आहे ते ओव्हरफ्लो झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे। नांदेड जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना सुद्धा सुट्टी देण्यात आली आहे आणि मदतीसाठी भारतीय लष्करांना सुद्धा नांदेडमध्ये पाचारण करण्यात आलं आहे। आणि आपण धनेगाव रस्त्यावरील हे चित्र पाहतोय। नागरिक अशा पद्धतीने तारेवरची कसरत करून या पाण्यातून वाट काढताना आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर या रस्त्यावर साधारण पाऊस आला की पाणी येत नाही, मात्र ज्या पद्धतीने ढगफुटी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे या संपूर्ण रस्त्यावरील असं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। बाजूला असलेल्या अनेक दुकानांमध्ये अनेक घरांमध्ये जे आहे ते या पुराच्या पाण्यामुळे पाणी शिरलं आहे। मोठे नुकसान सुद्धा नागरिकांचं झालं आहे। संसार उपयोगी साहित्याची नासधूस झाली आहे। कालपासून जे आहे ते नांदेड जिल्ह्यात ज्या पद्धतीने पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे जे आहे ते हजारो हेक्टरवरील शेती पिकात नुकसान झालं असलं तरी इकडे जे आहे ते शहरी भागात सुद्धा अशा पद्धतीनं रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत थोड्या वेळापूर्वी जे आहे ते आता पावसानं उसंत दिली, त्यामुळे जे आहे ते नागरिकांच्या जीवात जीव आला असला तरी अजूनही नांदेड जिल्ह्यात येलो अलर्ट आहे। मात्र येलो अलर्ट असला तरी ज्या पद्धतीने हा संपूर्ण पाऊस पडला आहे तो ज्या पद्धतीने हवामान खातं रेड अलर्टचा इशारा देतो त्या पद्धतीचा पाऊस असल्याचं सुद्धा प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आले। स्वतःची काळजी घेण्याचे सुद्धा आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले। कॅमेरा पर्सन अनिकेत दहातोंडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, धनेगाव, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।